उरणचा धाडसी उद्योजक रोहन दिलीप म्हात्रे यांना कॅन्सरनं हिरावून नेलं. उरणमधील प्रभावशाली घराण्यात जन्मलेले रोहन म्हात्रे हे केवळ उद्योजक नव्हते, तर ते स्वप्नाळू आणि धाडसी व्यक्तिमत्व म्हणून सर्वत्र ओळखले जात. लहानपणापासूनच हटके विचार आणि वेगळी शैली हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. कधी कॉलेजचं लेक्चर टाळण्यासाठी खोटं नाटक करणं, तर कधी सलमान खानचा चित्रपट लागला की संपूर्ण थिएटर मित्रांसाठी बुक करणं. अशा खोडकर पण लाघवी आठवणी त्यांचे मित्र आजही सांगतात. या साऱ्या रंगतदार आयुष्याच्या मागे समाजासाठी आणि मित्रपरिवारासाठी काहीतरी वेगळं करण्याची त्यांची ओढ होती. माझे मित्रही श्रीमंत झाले तर खरी मजा येते, हे त्यांचं वाक्य आजही स्मरणात आहे. रोहन म्हात्रे यांची व्यावसायिक आयुष्याची सुरुवात रिअल इस्टेटपासून झाली. द्रोणागिरी प्रकल्पात त्यांनी मॉड्युलर किचन, वायफाय अशा त्याकाळी अत्यंत दुर्मिळ आधुनिक सोयी दिल्या. प्रकल्प लॉन्च होताच विकला गेला. मात्र शासकीय अडचणींमुळे त्याला हा व्यवसाय पटला नाही. त्यानंतर त्यांनी जीवन बदलणारा उपक्रम हाती घेतला, तो म्हणजे दी केक वर्ल्ड. 24 डिसेंबर 2015 रोजी कामोठे येथे पहिलं केक वर्ल्ड हे शॉप सुरू झालं. खेळण्यांच्या दुकानासारखा दिसणारा स्टोअर म्हणजे केक वर्ल्ड. प्रत्येक केक सोबत छोटी गिफ्ट अशी नवी संकल्पना ग्राहकांना भुरळ घालणारी ठरली. पहिल्या दिवसापासूनच मोठी गर्दी झाली आणि केक वर्ल्डची गरुड झेप सुरू झाली. एका वर्षात 9 शाखा सुरू झाल्या, तर 2020 पर्यंत 70 दुकानं आणि 400 कर्मचारी या परिवारात सामील झाले. रोहन यांनी केक वर्ल्डला केवळ दुकान न ठेवता स्टार्टअप सारखं चालवलं. रिअल टाइम सेल्स डेटा, ग्राहकांच्या पसंतीचं विश्लेषण, कर्मचाऱ्यांसाठी परदेशी टूर यासारख्या योजना त्यांनी राबवल्या. अगदी मर्सिडीज कारमधून केक डिलिव्हरी करण्याचाही त्यांनी विचार केला होता. कोविड-19 महामारीच्या कठीण काळात जेव्हा अनेकांनी खर्च कपात आणि कर्मचारी कपातीचा मार्ग निवडला, तेव्हा रोहन यांनी एकाही कर्मचाऱ्याला कमी केलं नाही. पगारही वेळेवर दिले, दुकानांचे भाडंही वेळेवर भरलं आणि सर्व जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्या. आपण अजून तरुण आहोत, विश्वास निर्माण करायचाय, ब्रँड उभा करायचाय अशी त्यांची स्पष्ट भूमिका होती. कोविड-19च्या काळात त्यांनी नवनव्या संकल्पना केल्या. मिठाई चेन, बिर्याणी ब्रँड, शाकाहारी रेस्टॉरंट, चिप्स, वेफर्स अशा अनेक उपक्रमांच्या योजना त्यांनी आखल्या होत्या. परंतु 2022 मध्ये कॅन्सरचं निदान झाल्यानंतर जीवनानं कठोर वळण घेतलं. 20हून अधिक प्रक्रिया, 2 मोठ्या शस्त्रक्रिया आणि वेदनादायी उपचार सहन करूनही त्यांचा आत्मविश्वास कायम होता. हॉस्पिटलमध्ये असतानाच त्यांनी आत्मचरित्रात्मक पुस्तक लिहायला सुरुवात केली होती. त्यांच्या निधनानंतर आजही केक वर्ल्डच्या माध्यमातून त्यांची स्वप्न जिवंत आहेत. कर्मचाऱ्यांबद्दलची जबाबदारी, समाजासाठी विचार आणि उद्योजकतेतील धाडसी दृष्टिकोन हीच त्यांची खरी ओळख ठरली. रोहन दिलीप म्हात्रे गेले असले तरी त्यांची स्वप्न आजही पूर्ण होत आहेत. एक केक, एक स्माईल आणि एक नवा उद्योजक निर्माण करत ते अखंड आमच्या सोबतच आहेत, असे त्यांचे कुटुंबीय, सहकारी आणि कर्मचारी सांगत आहेत. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.